नमस्कार. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर आपल्या आलाच आहात तर सबस्क्राईब करा बरं का. तर रोजच्यासारखी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आता आमची अवनी ना स्कूलला गेली आहे स्कूलमध्ये आणि तिचा नाश्ता वगैरे टिफिन रेडी करून दिला आहे मी तिला. आणि इथे ना आता आमच्या अण्णांना शिरा दिला होता मी बनवून. आणि हे बघा आमचा शिव पण उठलेला आहे. सकाळ झाली आहे तर लवकरच उठून बसत असतो तो सकाळी सकाळी. तर मस्त मोबाईल घेऊन जरासं नादवलं त्याला आणि बाकीची कामं करून घेतली आणि आता बसला आहे नाश्त्याची वाट बघत. आणि छान अशी त्याला म्हटलं थोडासा शिरा खाऊ घालते. आणि मग दूध पण गरम करायचं असतं आणि त्याला द्यायचं असतं. सकाळी सकाळी दूध प्यायचं असतं त्याला. म्हणून मग याचंच एकदा नाश्ता पाणी जर मिटवला की मग बाकीची मी कामं करत असते. पण शिरा थोडासाच खाल्ला त्याने आणि नंतर नको बोलला. मग म्हटलं जाऊ दे, थोडासा शिरा खाल्ला तर आता दूध द्यायचं आहे त्याला. कारण त्याचं जर नाश्ता पाणी भागवलं तर मग सगळं काही व्यवस्थित असं मला आवरू देतो तो. नाहीतर मग चिडचिड करत मागे मागे फिरत असतो. मग सगळ्यात अगोदर मी अवनी गेली की मग त्याचंच आवरून देत असते. तर इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे एके साईडला आणि एकीकडे ना आमच्या अण्णांना पाणी गरम करायला ठेवलं आहे. कारण दिवसभर आता थंडी पण आहे थोडीशी. अशी काही तशी काही थंडी चालू आहे इकडे आमच्या इकडे. तर त्यामुळे ना म्हणजे त्यांना बऱ्यापैकी आम्ही तर पाणी आता गरम पाणी देत असतो. बॉटलमध्ये भरून जर ठेवलं ना जर भरून ठेवलं तर बऱ्यापैकी त्यांना पुरतं. तर हे बघा आता आमच्या शिवचं दूध पण गरम झालं आहे इकडे. आणि ना लवकर गार होत नाही ना दूध आणि त्यामुळे ना प्लेटमध्येच मी टाकत असते. कारण त्याला दम निघत नाही. आणि किती आनंद झाला आहे बघा त्याला दूध बघून. तर ते खूप खुश होतो कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर त्याला सवय आहे. तर बसतं मोबाईल घेऊन थोड्या वेळ बसतो आणि दूध वगैरे पितो. नंतर मग खेळत असतो त्याचं. आणि हे बघा आता गाडी पण ठेवली समोर. कारण दूध पिल्यानंतर लगेचच गाडी खेळत असतो. आणि मग छान नादवतो पण. एकदा पोटाचं काम झालं की पोटपूजा मग कामदूजा म्हणतात ना तसंच. तर हे बघा आता पटकन असं गार करून मी त्याला पाजू घालते दूध. इथं थोडं फुंकर मारले की मग पितो. त्याला एकदम गार पण दूध चालत नाही, थोडंसं गरमच पाहिजे. मग थोडंसं बरं वाटतं या थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम दूध पिलं की. तर मस्त चिमण्या वगैरे आमच्या दारामध्ये येत असतात. सारखं चिमण्या जवळ येऊन बसत असतात शिवच्या पण. आणि मस्त या निसर्गाच्या सानिध्यात आमचा शिव पण छान रमतो. आता दूध पिऊन झाले त्याचं, फिनिश केलं. आणि दूध पिल्यावर मग छान खेळतो तो. तर हे बघा आता किती छान बसला आहे मस्त असा. तर आता सकाळी सकाळी अवनीच्या पप्पांचं चाललं आहे इकडे शेण झाडू वगैरे मारायचं. कारण आई नाही येत ना घरी, त्यामुळे थोडेफार त्यांना कामं ही अशी करावी लागतात. आणि माझं चाललं आहे आता चहा इथं घ्यायचा. चहा वगैरे करून घेतला, अण्णांना पण चहा द्यायचा. आणि आता मी पण घेते कारण घरात काही दुसरं कोणी नाही आहे आता सध्या. मी, अण्णा आणि अवनी, तिचे पप्पा एवढेच आहेत. आणि आजी आणि आई गेलेल्या आहेत गावी. तर हे बघा आता चहा वगैरे घेतला इथं. आणि मस्त आता स्वयंपाक करायचा होता मला. तर मग आता हे झाडं मी कटिंग केलं होतं. त्याच्यानंतर ना आता इथं फुलं पण यायला लागलेत. हे बघा आता शिव कसा मागे मागे फिरतो आहे पप्पांच्या, मोबाईल हातामध्ये घेऊन. त्यानंतर शेण वगैरे काढून आता झाडू वगैरे मारला आहे त्यांनी. गाईची साफसफाई केली गाईच्या खाली. थोडंसं साफसफाई असली रोजच्या रोज जनावरांची तरच मग ते जनावरांना थोडंसं खाल्ले पिल्लेलं अंगी लागत असतं. आणि स्वच्छता ही पाहिजेच आपल्या. आपण कसं स्वच्छतेमध्ये राहतो तसंच जनावरांचं पण असतं. कधी त्यांना जर टाईम नसेल तर मग मी शेण वगैरे काढत असते आणि झाडं वगैरे मारते. पण सकाळी सकाळी जर मला टिफिन वगैरे बनवायचं असतं त्यामुळे मग तेच थोडीफार मदत करू लागतात मला जमेल अशी. तर आता ते तयार होऊन आता निघालेत, गावात जायचं आहे. पण त्या अगोदर शिव आता रोजच्यासारखं मागे लागलेला आहे. त्याला आता एक चक्कर मारून आणली की मग तो शांत बसतो. एक गाडीवर रोज राईड मारायची असते त्याला. त्याशिवाय मग लहान मुलांचं कसं असतं, एकदा सवय लागली की लागून जात असते कुठली पण.
तर असंच झालं आमच्या शिवच्या बाबतीत पण. तर हे बघा किती छान आमचं वासरू बसलं आहे आता इथं. सॉरी, बसलं नाही, उभं राहिलं आहे. तर रोज एक चक्कर मी त्याच्याकडे मारत असते, कारण कढीपत्त्याचं झाड त्याच्या शेजारीच आहे. कढीपत्ता जर घ्यायला गेले ना मी, तर त्याच्यात जवळ थोडंसं बसते आणि थोडंफार बसलं की मस्त वाटतं, छान वाटतं. तर दिवसभर तर मग कधी का टाईम भेटत नाही. तर असं काही कामानिमित्त जर तिकडे गेले तर मग मी त्याच्याकडं जात असते बाजाराकडं. आणि हे बघा चिकू किती आलेत झाडाला. थोडेफार तोडलेत आम्ही, पिकायला पण टाकलेत. आणि कढीपत्ता घेऊन आले मी. आता मला डाळीचं मस्त असं वरण बनवायचं आहे तिखट. त्यामुळे ना लसूण खोबरं जरासं वाटून घेतलं आहे आणि कढीपत्ता पण आणला आहे. आणि त्यामध्ये ना मिरची पावडर किंवा वेगळे मसाले पण तुम्ही ॲड करू शकता. त्याने ना खूप छान टेस्ट येते बरं का डाळीला. एक वेगळीच चव लागते, म्हणून मग मी तशी डाळ बनवत असते. तर फोडणी द्यायला आता ही छोटीशी कढई घेतली. त्याच्यामध्ये ना जिरे आणि खोबरं लसूण सगळं वाटलेलं टाकलं आहे. लाल तिखट टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि छान असं परतून घेतलं तेल टाकून. मस्त अशी फोडणी आणि त्या पातेल्यामध्ये डाळीत ओतून टाकलेली आहे लगेचच. आणि कढीपत्ता पण नव्हता घरामध्ये, तर म्हटलं चला आता कढीपत्ता घ्यायला जाऊ. तर थोडंसं आम्ही रानात लसणाच्या कडेला वाफ्याला थोडीशी कोथिंबीर म्हणजे धने टाकले होते. तर त्याची छान कोथिंबीर तयार झाली, म्हणजे कोथिंबीर आलेली आहे. आता वाढली पण थोडी थोडी मी आणत असते. भेळ जर बनवायची असेल ना, तर ही फ्रेश कोथिंबीर खूप छान लागते बरं का खायला. तर हे बघा साईडने अशी थोडी थोडीशी कोथिंबीर आलेली आहे. तर मस्त फ्रेश अशी कोथिंबीर जर घेतली आणि भाजीमध्ये वरतून टाकली ना, तर खूप छान लागते आणि दिसायला पण आहे ना अगदी सुरेख दिसते बरं का भाजी पण. तर हे बघा आता थोडीशी खोडूनच घेणार आहे मी, उपटून घेत नाही. थोडंसं खोडून घेत असते आणि बाकी राहून देते जशी लागेल तशी. कारण घरात पण एक कटी आणून जर ठेवली ना, तर त्याचा वास पण जातो आणि कोमेजून जाते लगेचच. आणि हे बघा आता आमच्या इकडे लाईट पण नसते जास्त, टिकत नाही, म्हणून फ्रीज पण चालू नाही आहे सध्या आमचं. तर हे बघा किती भारी दिसते कोथिंबीर. आणि मी आणि शिव घेऊन आलो आणि हिरवंगार वातावरण आजूबाजूचं. आणि इथला जो स्पेस आहे तो आम्ही भाजीपाल्यासाठीच ठेवला इकडे, एवढी जागा. तर आता कधी लावणं होईल ते माहीत नाही, पण आता ही ठेवलेली आहे एवढी अशी. पूर्ण ह्या जागेमध्ये आम्हाला भाजीपाला करायचा आहे. तर जेव्हा होईल तेव्हा होईल. तर आले आता, कोथिंबीर धुवून घेतली, धुवून स्वच्छ मग कापून आता वरणामध्ये टाकून देणार आहे. तर हे बघा छान असं वरणाला कलर आलेला आहे आपल्या. आणि लेट म्हणजे नाही का एकदम टेस्टी झालं होतं चवीला. तर चपातीसोबत जरी नुसतं खाल्लं तरी आणि भातासोबत पण तरी छान लागत होतं. तर आता वरण वगैरे झालं आहे. आता आला आमचा शिव थोडा वेळ. आता कडेवर येत असतो कॅमेऱ्यासमोर. जरा वेळ जर घेतलं तर त्याला बरं वाटतं. गुड मॉर्निंग वगैरे, हाय हॅलो असं बोलत असतो. तर आता भाजी तर झालेली आहे माझी. आता चपात्या इकडे करून घेणार आहे. पीठ मळून ठेवलं होतं अगोदरच, पण त्या अगोदर म्हटलं आता केस वगैरे बांधून घ्यावेत वरती. आणि कसं असतं, केस जर मोकळे असले ना तर काही सुचत नाही कामं. तर मग एकदम असे केस वरती बांधून घेतले तर. आणि म्हटलं आता चला सुरू करावी आपली इथं चपात्या वगैरे करायला. आणि चपात्या वगैरे करून घेते आणि नंतर आहे ना आता खूप कामं आहे. किचन पण साफसफाई करून घ्यायची मला किचनची. कारण काय होतं, 15-20 दिवसानंतर आहे ना किचनला खूप धूळ बसत असते. आणि आजूबाजूला किती नाही म्हटलं तरी आपण वरती झाडू मारत असतो आणि कोपरे आपले बऱ्यापैकी घाण होतात. मग त्यामुळे ना म्हटलं आता आज वेळात वेळ काढून आता थोडी स्वच्छता करावी. आणि थोडंसं किचन जर साफ असलं तर स्वयंपाक करायला पण चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. नाहीतर आहे ना खूप उदास वाटतं बरं का. किचन जर खराब असेल ना तर मूड पण आपला खराब होऊन जातो आणि काही गोष्टी आहे ना आपल्या जे करायच्यात वेळेत त्या आपल्या होत नाहीत. आणि मग असं आपल्या जी तब्येत आपली कशी म्हणजे बरी नसली ना तर काही करूशी वाटत नाही कामं. अगदी तसंच असतं आहे. घर जर स्वच्छ नसलं ना तरी पण आपली तब्येत खराब आहे असंच वाटतं आणि मूड पण ऑफ होऊन जातो. म्हणून आहे ना कधी पण आपण जिथं स्वयंपाक करतो, जिथं राहतो ते अगदी स्वच्छ ठेवलं पाहिजे, नीटनेटके कायमस्वरूपी.
तर मग असंच आता मी पण अधूनमधून स्वच्छता करत असते. पण त्या अगोदर म्हटलं आता चपात्या झाल्यात, भाजी झाली, आमच्या अण्णांना द्यावी कारण त्यांना गोळ्या पण घ्यायच्या असतात वेळच्या वेळेला. आणि मग सकाळी सकाळी जर जेवण वगैरे केलं की गोळ्या वगैरे घेतात मग. तर पहिल्या 2 चपात्या लाटून मी त्यांना नेऊन दिलं आणि बाकीच्या चपात्या करून घेतल्या. त्यानंतर आहे ना आता गॅस एकदम घासून स्वच्छ करून घ्यायचा होता मला. तर विम जेल आणून घेतलं आणि छान असा गॅस घासून घेतला. कारण किती जरी ओल्या कपड्याने पुसून घेतला ना, स्वच्छ घासल्याशिवाय ते गॅसला चकाकी येत नाही. म्हणून मग मी विम जेल टाकून आता इथं घासून घेतला आहे आणि टेबल पण घासून घेतला. लगेचच घासणी फिरून घेतली टेबलावर पण आणि मग थोडीशी चकाचक होऊन जातं. तर मग आता हे बघा इथे आता एक नॅपकिन घेतला आहे आणि पाणी घेतलं आहे डब्यामध्ये आणि ओला करून छान असं पुसून घ्यायचं. म्हणजे कसं जास्त म्हणजे ओलं पण होत नाही बाजूला आजूबाजूला आणि आपलं क्लीन पण होतं. एकदम डीपली क्लिनिंग म्हणतो ना तशी क्लिनिंग होऊन जाते. आणि डबे वगैरे थोडेफार वरच्या टेबलावरचे जे आहेत छोटे छोटे ते पण पुसून घेतले कपड्याने आणि टेबल पण मला स्वच्छ पुसून घ्यायचं होतं. आणि हे साईडला जे डबे होते त्याला पण धूळ बसली होती, ते पण जरा पुसून घेतले. आणि वरचे कप वगैरे जे असतील भांडे अडकून ठेवले होते जे वापरात नाही येतं ते पण आता घासायला काढलेत मी इथं. म्हटलं घासून स्वच्छ करून जर ठेवले तर मग जरासं छान दिसतात ते असतं. तर धूळ जर बसलेली असली ना खूप तर चांगलं वाटत नाही. तर आता बाजूला बघा एवढे भांडे काढून ठेवले तर म्हणजे जेवणाचे, चहाचे, नाश्त्याचे सगळे भांडे येतं. मग चला म्हटलं आता घासून घ्यावेत नंतर. तर अगोदर साफसफाई करून घ्यावीत आणि सगळ्यात शेवटी ना मग भांडे घासणार आहे मी. आणि मला अजून कपडे पण धुवायचे आहेत. तर आता हे टेबलाखाली ना खूप घाण होतं. रोजच्या रोज मी झाडू वगैरे मारत असते पण थोडंसं डबे वगैरे काढून रोजच्या रोज झाडू मारणं होत नाही. मग एकदम 7-8 दिवसानंतर चांगलं स्वच्छ करत असते मी. 8-10 दिवसानंतर असं वरच्यावर स्वच्छ जर केलं तर राहतं नीटनेटके. नाही तर आहे ना खूप जास्त धूळ होते आणि दरवाजा आमच्या समोरच आहे त्यामुळे ना खूप जास्त धूळ येत असते इथं. आणि ओल्याच कपड्याने आता पुसून घेतलेत आणि जे दुसरे 2 डबे होते ते रिकामे केलेत मी इथं. ते जरासं जास्तच घाण झाले तर त्याला आता घासूनच काढायचेत. म्हणून मग मी ते तर मध्ये बेसन पीठ होतं ते छोट्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे आणि एका डब्यामध्ये ना बाजरीचं पीठ होतं थोडंसं ते पण काढून घेतलं. आणि आता दुसरे डबे स्वच्छ करून घेतले. इथं कॅरेट होतं जे कांद्याचं ते पण काढून घेतलं कारण पसारा वाटत होता. कॅरेट खूप मोठं आहे त्याने पण जागा खूप म्हणजे नाही का म्हणजे गुंतत होती त्याने जागा. आता एकदम सुटसुटीत वाटतं टेबलाखाली. असंच थोडासा पसाराच ठेवत असते मी, जास्त काही पसारा आवडत नाही मला. बाकीचे डबे सगळे मी एकात एक टाकून सगळे वरती ठेवून दिलेले आहेत पोट माळायला. तर हे बघा आता टेबल पण स्वच्छ पुसून घेतला खालच्या साईडने. थोडी जरी धूळ बसली ना जाळ्या तयार होतात बघा. आणि हे ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत व फिल्टरचं पाणी आहे याच्यामध्ये तर आम्ही बोरचं पित नाहीत. मग आम्हाला आणि मुलांना मला हे जे फिल्टरचंच पाणी आम्ही यूज करतो कारण सवय आहे पहिल्यापासून फिल्टरच्या पाण्याचीच. तर थोडंफार जरी पाणी इकडचं तिकडचं पिलं गेलं तरी लगेचच आजारी पडतात मुलं पण आणि मला पण नाही सूट होत आता पाणी सवय लागल्यामुळे. तर त्यामुळे ना ते आमच्यासाठीच पाणी आहे. आणि ही जे बाजूला टीप आहे त्याच्यावर एक डबा होता तो पलीकडे मी सिलेंडरवर ठेवून दिला आहे कारण त्याच्यात जास्त काही वजन नाही आहे. थोडीफार वापरातली भांडी वगैरे असं टीपमध्ये आणि त्या डब्यामध्ये ठेवून दिलेत कारण जे कधीतरी लागतात. वरच ठेवली आहे पण कधीतरी यूज होतं म्हणून त्यामध्ये टाकून दिलेत. कारण मग जेव्हा पाहिजे तेव्हा त्यातले आपल्याला घेता येतील इझिली. आणि त्याच्यावर एक पाण्याचा हंडा ठेवला आहे कारण एक हंडा भरलेला असावा किचनमध्ये म्हणून. तर हे बघा असा मी आता पसारा माझा सेट केलेला आहे तात्पुरता असा. तर जेव्हा घराचं काम होईल तेव्हा नीटनेटकं होईल सगळं. पण आत्ता जे माझं किचन मी सेट केलं आहे ते अशा प्रकारे केलं आहे काहीसं. आणि हे जे वरती डबे सगळे ते म्हणजे असंच कधी न वापरात येणारं सामान वरती ठेवून दिलं आहे. आणि हे जे बाथरूमच्या साईडचा स्पेस आहे तो पण आता मी इथं स्वच्छ करून घेणार आहे. तिथं काही नाही आहे फक्त जे वापरात नाही आहे असं सामान तिथं ठेवून दिलेलं आहे. सायकल,
वगैरे शिडी, खुर्च्या असं काही बरेचसं सामान आहे तिथं. आणि सगळं काम आवरल्यानंतर आता संध्याकाळी थोडंसं शेतामध्ये राऊंड मारला एक. तर हे बघा गहू किती भारी आला आहे आमचा. आणि छान अशा त्याला आता ओंब्या म्हणतो ना, ते पण आलेले आहेत बऱ्यापैकी. आणि खूप एकसारखा गहू आलेला आहे आमचा. आणि हा आमचा संध्याकाळचा व्ह्यू आहे इथला. तर बघू शकता किती सुंदर दृश्य आहे, हिरवंगार. आणि खूप करमत होतं बरं का, तिकडे गेलो होतो आम्ही संध्याकाळचं. तर असं घरी येऊ वाटत नाही, घराच्या जवळ असल्यामुळं एक चक्कर आम्ही संध्याकाळचं मारत असतो इकडे. आणि खूप छान वाटतं. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही आला आहात पहिल्यांदाच माझ्या, तर प्लीज सबस्क्राईब करूनच जा बरं का. आणि सपोर्ट करा चॅनलला माझ्या, होईल तेवढं. आणि हे बघा मस्त असा हरभरा, पण खूप गवत झालं इथं. खुरपणी वगैरे काही केली नाही वेळाअभावी, काही गोष्टीच्या अडचणीमुळं. तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या, लाईक करा, शेअर करा. आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.